तेव्हा 40च्या आधी हार्ट अटॅक जवळजवळ माहितीतच नव्हता. आता तुम्ही विचार करा ना, 20 वर्षाचा मुलगा मित्र जरी तुमचा म्हणतो छातीत दुखतं, आपण पहिले जाऊन ECG करतो. तर आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अभिजित पळशीकर. ही इज अ कार्डियक सर्जन इन पुणे. मागच्या 18 वर्षांपासून आपली प्रॅक्टिस आहे आणि आपण सह्याद्री हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतात. तर वेलकम टू काय बोलताय सर. पहिलं म्हणजे नमस्ते. आणि सर कसं वाटतंय काय बोलताय वर येऊ? छान वाटतंय. बोलायला कसं वाटतंय बघूयात. आपला हा डॉक्टर स्पेशल कार्डिओलॉजिस्ट एपिसोड हा पहिलाच आहे. तर सर आपलं करिअर आणि आपल्या प्रॅक्टिसच्या बाबतीत थोडंसं आमच्या व्ह्युअर्सना सांगेल तर बरं होईल. फ्रँकली सांगायचं तर मी कार्डियक सर्जन नाहीये, मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. ओके. माझी स्पेशालिटी ही एन्जिओप्लास्टी करणं आहे. ओके. आता मागचे 18 वर्ष मी पुण्यात प्रॅक्टिस करतोय. आता मी सह्याद्रीचा कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा डायरेक्टर आहे. आतापर्यंत मी जवळजवळ 10,000 प्लस एन्जिओप्लास्टी केल्यात. साधारण 1 लाखाच्या आसपास एन्जिओग्राफी केल्या असतील आणि लाखोंनी हार्ट अटॅक ट्रीट केले असतील. माय गॉड, अमेझिंग सर, अमेझिंग. सर आपल्या व्ह्युअर्ससाठी एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी याचा जर एक थोडासा एक बेसिक जर डिफरन्स सांगितला तर तो आमच्या व्ह्युअर्ससाठी खूप हेल्पफुल. सिम्पल आहे. एन्जिओग्राफी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी. ओके. की हृदयामध्ये नक्की काय गडबड आहे. एन्जिओप्लास्टी हा ट्रीटमेंटचा पार्ट झाला, ज्याच्यामध्ये आपण स्टेंट बलून टाकून ते रक्तवाहिनी ओपन करतो. सो एक ट्रीटमेंट आहे, एक उपचाराचा भाग आहे. पण अर्थात हे दोन्ही नॉन इन्व्हेसिव्हली मी करतो. नॉन इन्व्हेसिव्हली म्हणजे कुठेही कट न करता. जशी आपण सलाईनची सुई हाताला लावतो तशी आजकाल आम्ही हातातनं एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी करतो. जुन्या काळी पायातनं केली जायची, पण आजकाल इरा बदललाय तर आम्ही हातातनं एन्जिओग्राफी करतो. एन्जिओग्राफी ही तपासणी करायला जागेवरती भूल देऊन मोजके मला 3 मिनिट लागतात. ओके. नॉर्मल असेल म्हणजे ब्लॉक 70% पेक्षा कमी आहे तर तासाभराने तुम्ही चालत घरी जाऊ शकता. सो सायन्स एवढं प्रगल्भ झालं आहे की ज्याला आपण डे टाइम एन्जिओग्राफी किंवा यू कॅन से लंच टाइम एन्जिओग्राफी असं म्हणतो की लंच टाइमला या एन्जिओग्राफी करा आणि कामाला परत जा. इतकं सोपं झालं. सर हे कशामुळे, म्हणजे रोबोटिक्समुळे का कशामुळे हे म्हणजे जे पूर्वी ज्याला चांगलाच वेळ लागत असेल आणि हे कशामुळे, काय व्हॉट हॅव बीन द डेव्हलपमेंट याच्यामध्ये? बेसिकली ना टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड इव्होल्युशन आलेलं आहे. आपण जे जुने काळी माझ्या बाबांची झाली होती 30-40 वर्षापूर्वी, पायाने केली, नंतर 6 तास झोपून राहणं, आदल्या दिवशी ऍडमिट करायचे, दुसऱ्या दिवशी घरी पाठवायचे, पाय सरळ करून झोपून राहणं. काय झालंय की वरच्यावर जे इक्विपमेंट जे मॉडर्न होत गेलेत, ॲक्युरेट होत गेलेत, स्मॉल साईजचे होत गेलेत आणि प्लस आपण हातातनं करतोय, त्याच्यामुळे ह्याची मोबिलिटी खूप झटपट झाली आणि सेफ्टी इतकी वाढत चालली, ॲक्युरेसी इतकी वाढत चालली की 1 तासानंतर पेशंटला घरी पाठवायला आपल्याला काही वाटत नाही. तुमचा केरीज जरी केलं टूथ कॅनल तरी 2 तास आपण बसवतो हॉस्पिटलमध्ये. एन्जिओग्राफी नंतर आय एम नॉट जोकिंग, तासाभराने पेशंट घरी जाऊ शकतो. अमेझिंग, अमेझिंग. सर पण जेव्हा एखाद्याला एन्जिओप्लास्टी किंवा एन्जिओग्राफी काय सिम्पटम्स जनरली असतात, की म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही नाव आय हॅव टू विजिट अ डॉक्टर एकतर, आणि मग त्याच्यावर कारण काय असतं की 2-3 ओपिनियन घेणं की अरे हे सांगितलंय, म्हणजे साधारण माझ्या बाबांचं काकांचं जे उदाहरण की अरे आपण एक सेकंड ओपिनियन घ्यायचं का, थर्ड ओपिनियन घ्यायचं का, मग त्याच्यामध्ये टाइम जातो. मग अशा काय मेन बेस्ट सिम्पटम्स आहेत की ज्याच्यामध्ये एखाद्याने कळायला पाहिजे की नाही दिस इज अ कॉल फॉर ऍक्शन, आता मेजर कॉल आहे? सिम्पल ठोकताळा म्हटला, कुठल्याही छातीमध्ये दुखणं हे आपण थोडंसं सिरियसली घेतलं पाहिजे, ऍटलिस्ट इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे. त्याच्या बाबतीत घाबरून जायचं, पळापळ करायची, पॅनिक व्हायची अजिबात गरज नाहीये. पण छातीमध्ये दुखणं हे एक्झर्शन नंतर म्हणजे श्रम केल्यानंतर येत असेल आणि वाढत असेल तर ते हृदयाचे असण्याची शक्यता जास्ती असते. म्हणजे असं बघा की चालताना पेशंट कंप्लेंट करतो की मला छातीत कळ येते, चालताना दम लागतोय, घाम येतोय, तर मग ते हृदयाचं असण्याची शक्यता जास्ती आहे. आणि सिंपल उपाय सांगू का, एक साधी सिंपल स्ट्रेस टेस्ट नावाची तपासणी केली तर तुम्हाला सेकंड ओपिनियनची गरज नाही पडत. ओके. स्ट्रेस टेस्ट ही सगळ्यात म्हणजे बेस्ट आहे. ऍब्सोल्युटली. ओके, परफेक्ट. सर पण आजकाल आपण असं बघितलं तर पूर्वी कसा ट्रेंड होता की 50शीत किंवा 60च्याच वयामध्ये जनरली हृदयाचे विकार यायचे, पण आता असं झालंय की 30शीत, 20शीत किंवा 40शीत हे कधीही वारंवार व्हायला लागले.
सर त्याच्या मागचे काय कारण आहे की जनरली काय आहेत की यंग लोकांमध्ये हार्ट अटॅक्स येणं किंवा अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफीची गरज पडणं हे काय कसं काय वाढलंय आणि काय चुकतंय? काय झालंय, आपण सगळेच जण जिथून खेड्यातनं शहरात राहायला यायला लागलोय, त्याला आपण अर्बनायझेशन म्हणतो, त्याच्यामध्ये वेस्टर्नायझेशन व्हायला लागलंय. आपण काय करतो, इथल्या इथे स्कूटर काढतो, 2 व्हीलर 4 व्हीलर, पहिल्या मजल्यावरती लिफ्ट घेतो, स्विगी झोमॅटो आणि बाहेर खाणं हे खूप होतं, त्याच्यामध्ये व्यसन करतो स्टाईल म्हणून, आणि दुनियाभराचे टेन्शन्स. ही जी आपली लाईफस्टाईल आहे ही कुठेतरी चुकत चालली आहे. मग त्याच्यामुळे हृदयविकार जो आधी 40-50 मध्ये यायचा तो हळूहळू त्याचं वय आता कमी व्हायला लागलाय. गंमत सांगू, मी साधारण एक 30-35 वर्षापूर्वी जेव्हा MD करत होतो, MD मेडिसिन, त्यावेळेला 40च्या आतचा ग्रहस्थ आला छाती दुखतं म्हणून तर आम्ही लिटरली दुखायची गोळी साधी कॉम्बिफ्लॅम सारखी देऊन घरी पाठवायचो. म्हणजे तेव्हा 40च्या आधी हार्ट अटॅक जवळजवळ माहितीच नव्हता. आता तुम्ही विचार करा ना, 20 वर्षाचा मुलगा मित्र जरी तुमचा म्हणतो छातीत दुखतं, आपण पहिले जाऊन ECG करतो. सो हे जे कुठली तरी आपली लाईफस्टाईल, ज्याच्यामध्ये खाणं म्हणा, लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणा, स्ट्रेस म्हणा, व्यसन म्हणा, हे सगळं कारणीभूत होतं. सर पण याच्यामध्ये काय कॉमन असे रिस्क फॅक्टर्स काय असतात की ज्यामुळे हार्ट अटॅक्स इन यंगर जनरेशन हे वाढलेले आहेत? असं काही आहे, एक्स्ट्रीम्स काही होत आहेत? हो, नाही, काय होतं माहितीये, हार्ट अटॅक येण्याचं कारण किंवा शक्यता कुणाला जास्ती असते की ज्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो, ते आहेत ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्मोकिंग, अल्कोहोल, लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, अनुवंशिकता, ओबेसिटी आणि स्ट्रेस. या गोष्टी याला पण रिस्क फॅक्टर म्हणतो. म्हणजे प्रत्येकाला कुठला रिस्क फॅक्टर काम करेल असं नक्की नसतं, पण इट्स अ मिक्स ऑफ रिस्क फॅक्टर की ज्याच्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. काही रिस्क फॅक्टर जसं तुमचं जेनेटिक्स आहे, अनुवंशिकता तुम्हाला घरामध्ये आहे तो तुम्ही अवॉइड नाही करू शकत, बरोबर आहे, पण ऍटलिस्ट जे रिस्क फॅक्टर आपण मॉडिफाय करू शकतो ते नक्कीच आपल्याला मॉडिफाय करायला पाहिजेत आणि कंट्रोल करायला पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्ही स्मोकिंग करताय, अजिबातच चांगली गोष्ट नाहीये. तुम्हाला डायबिटीस आहे, तर तो योग्य प्रमाणामध्ये कंट्रोल ठेवणं तितकंच गरजेचं आहे. हे रिस्क फॅक्टर आपण प्रमाणात ठेवले किंवा कंट्रोलमध्ये ठेवलं तर ती शक्यता हार्ट अटॅकची आपली कमी होत जाते. ओके सर, आजकाल असा आपण ट्रेंड बघितलाय, एकतर ओव्हर जिमिंग, ओव्हर एक्सरसाइजिंग, आणि एकतर खूपच अंडर म्हणजे काहीच करणं, सेडेंटरी लाईफ, जे आपण डिस्कस केलं. तर ओव्हर जिमिंग किंवा लॉंग मॅरेथॉन्स पळणं, जर सवय नसेल तर डायरेक्ट जाऊन एखादी फिजिकल एक्सरसाइज सुरू करणं, हे कितपत कारणीभूत होऊ शकतं? हो, मी यालाच आरंभेशूर म्हणतो. म्हणजे एखाद्याला लाईफस्टाईल मॉडिफाय करायचं मनात आलं की तो काय करतो, सरळ जिम हिट करतो, पहिल्या दिवशी 2-4 तास वर्कआउट करायला बघतो. युअर बॉडी इज नॉट अकस्टम टू दॅट एक्सरसाइज. किंवा तुम्ही कधी चालायला जात नाही, कधी टेकडी चढत नाही, आणि मग तुम्ही मॅरेथॉन करता 10 किलोमीटर, 21 किलोमीटर, 42 किलोमीटर, जेव्हा तुमची बॉडी त्याला कंडिशन नसते. मग हे जे अतिरेकीपणा होतो तो कुठेतरी भोवतो. म्हणजे कुणाला हार्टचा प्रॉब्लेम असो या नसो, बाकी आजार असो नसो, माणसानी अकस्टम्ड एक्सरसाइज आणि ती अकस्टम्ड एक्सरसाइज स्लोली वाढवणं गरजेचं आहे. आता जिम जाण्यामध्ये हाच प्रॉब्लेम येतो, पहिल्या दिवशी प्रचंड वर्कआउट करणं, दुसऱ्याला बघून करणं, हे योग्य नाहीये. बरोबर. म्हणजे बघा, जिम मध्ये गेल्यानंतर आपण पहिल्यांदा वॉर्मअप करणं गरजेचं आहे, नंतर एक्सरसाइज झाल्यानंतर कूल डाऊन करणं गरजेचं आहे. ह्याने तुमचा जो हृदयाचे ठोके ते सावकाशीने वाढतात आणि नंतर सावकाशीने कमी होतात. पहिल्या दिवशी थोडंसं व्यायाम करून मग सुपरविजन खाली तो व्यायाम हळूहळू वाढवत जाणं हे गरजेचं आहे. जो अतिरेक जे तुम्ही म्हणता, एक्झॅक्ट शब्द आहे की तो करणं योग्य नाहीये. व्यायाम आपण पाहिजे तसा करू शकतो, पाहिजे तेवढा करू शकतो, परंतु आपल्या शरीराची तेवढी कुवत आहे का हे पहिले तपासून बघणं आणि मग त्याला कामाला लावणं, हे दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. बरोबर. सो मग यासाठी काय असे रेग्युलर हेल्थ चेकअप्स तुम्ही सजेस्ट कराल की म्हणजे नाही याच्याने तुम्हाला आपल्या हार्टचं फंक्शनिंग कसं आहे, किंवा जर एखाद्याला असं काही, जसं तुम्ही आता म्हणलात, जर एक्सरसाइज सुरू करायचं तर त्यासाठी काय साधारण बेसिक टेस्ट करू शकतो की याच्याने आपल्याला कळतं की वी आर फाईन टू गो फॉर दॅट? सो बेसिक म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन बाय डॉक्टर, ज्याच्यामध्ये सिंपल पल्स, ब्लड प्रेशर, हृदयावरती स्टेथोस्कोप ठेवल्यानंतर कुठला आवाज येतोय का, ज्याला आपण मरमर म्हणतो, तुमची फुफ्फुस आहे का, म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन
MD डॉक्टर किंवा जनरल प्रॅक्टिशनर कडून इज द फर्स्ट स्टेप. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या हृदयाचं फंक्शन कसं आहे, म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. जे सडन डेथ ऍथलीट्स जे होतात त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्या हृदयाचं स्ट्रक्चर थोडंसं जन्मजात वेगळं असतं. ओके. मग हे स्ट्रक्चर आपल्याला कसं कळू शकतं, तर 2D इको जे म्हणतो आपण, म्हणजे हार्टची सोनोग्राफी, 2D इको आणि कलर डॉपलर, ह्याच्यामध्ये आपण हृदयाचं स्ट्रक्चर कसं आहे, झडपा कशा आहेत, पंपिंग कसं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तपासतो. बरोबर. हे जे स्ट्रक्चर आहे ना, ते तुमचं जन्मजात जसंच आहे, तुम्ही आत्ता केलं ते तसंच आहे आणि ते तसंच राहणार आहे. त्यामुळे नॉर्मली मी 2D इको हा आयुष्यातनं एकदाच रेकमेंड करतो की तुमच्या हृदयाचं स्ट्रक्चर कसं आहे बघायला. तर तुम्ही जेव्हा फिजिकल एक्सरसाइज सुरू करता, स्पेशली जिम करणं किंवा हेवी स्पोर्ट्समध्ये तुम्ही भाग घेता, तेव्हा प्रत्येकाने आपला एक 2D इको करणं गरजेचं आहे. आणि हे काय ह्याला एज ग्रुप वगैरे असं काही आहे? काही नाही, ऍक्च्युली यंग मुलांमध्ये पण, जसं हायपरट्रॉफिक कार्डिओपॅथी ज्याच्यामध्ये हृदय थिक झालेलं असतं, हृदयाचं पंपिंग कमी असतं, झडपांचा आजार असतो, हा कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो. त्यामुळे कुठलीही ऍथलेटिक ऍक्टिव्हिटी सुरू करण्याच्या अगोदर एक 2D इको बनत आहे. साधारण जर आता मी 34च्या वयात मी केला तरी काही हरकत नाही. आणि 2D इको कसं एकदाच करायचा असतो. हार्टची सिंपल सोनोग्राफी आहे, त्याला खाण्यापिण्याचं बंधन नाहीये. जाऊन झोपले 5 मिनिटांमध्ये 2D इको झाला, तो नॉर्मल असला म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करायला योग्य आहात. पण 2D इको हा फक्त स्ट्रक्चर झाला. आपल्याला हृदयाचं फंक्शनिंग कॅपॅसिटी जे म्हणतो, रक्तपुरवठा चेक करणं गरजेचं असतं, ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट असं म्हणतो. स्ट्रेस टेस्ट म्हणजे थोडक्यात काय, आपण पेशंटला ECG अटॅच करतो, मॉनिटरवर आपण तो बघत असतो आणि पेशंटला बेल्ट वरती पळायला लावतो. पळायला नाही म्हणता येणार, धावायला म्हणण्यापेक्षा चालायला लावतो. हा, एक्झॅक्टली. लोकांना वाटतं की स्ट्रेस टेस्ट म्हणजे 10-15 मिनिट पळायला लावतात, असं अजिबात नाही. लोकांना पळवणं हा आमचा उद्देश नसतो. बेसिकली तुमचा हार्ट रेट एक ठराविक लेवलला गेल्यानंतर तुमच्या ECG मध्ये चेंजेस येत नाहीयेत ना, म्हणजे थोडक्यात तुमच्या हृदयाचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे की नाही हे फक्त आपण बघत असतो. त्यामुळे स्ट्रेस टेस्ट ही दुसरी तपासणी आहे. तर मी म्हणालो तसं 2D इको माणसांनी आयुष्यात एकदाच करावा, अनलेस इंडिकेटेड बाय कार्डिओलॉजिस्ट. पण स्ट्रेस टेस्ट साधारण 40 नंतर प्रत्येकाने 1-2 वर्षातनं एकदा करायला हवी, म्हणजे आपल्या हृदयाचा रक्तपुरवठा आपण मध्ये मध्ये चेक करतो. स्पेशली तुम्हाला रिस्क फॅक्टर असतील, जसं तुमच्या घरी हिस्ट्री आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही स्मोक करता, ओबेस आहात, तर ते स्ट्रेस टेस्ट एकदा करायला हवी. आणि आजकाल तुम्ही बघता की कंपनीजमध्ये रुटीन जे हेल्थ चेकअप असतात त्याच्यामध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट, कोलेस्ट्रॉल हे सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे असतात. तर ते थोडेसे डोळसपणे करून घेणं गरजेचं आहे. ओके सर, एक असा आता मिथ आहे का फॅक्ट आता माहित नाही, पण मेल्स ना हार्ट अटॅकचे हे जास्ती असतात फिमेल्स पेक्षा. हे तुमच्या प्रॅक्टिस मध्ये कितपत खरंय किंवा खोटंय हे जरा सांगा. सायंटिफिकली हे प्रूव्हन आहे की देवाने स्त्रियांना, मेन्स्ट्रुएटिंग फिमेल्सला ज्यांना मासिक पाळी येते, त्यांना इस्ट्रोजेन नावाचं वरदान दिलंय, त्यामुळे त्यांना सहजासहजी हार्ट अटॅक येत नाही. त्यामुळे मेन्स्ट्रुएटिंग फिमेल्सला लाखांमध्ये एखादा हार्ट अटॅक येतो, नाही असं नाहीये, शेवटी आपण माणसं आहोत. परंतु स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण या वयामध्ये खूपच कमी असतं. तुम्ही आजूबाजूला बघाल की यंग फिमेलला अटॅक आलेला आपण ऐकत नाही. मुलांच्या बाबतीत मात्र होतं की खूप यंग एज मध्ये. त्यामुळे देवाने त्यांना प्रोटेक्ट केलेलं आहे. अर्थात एकदा मेनोपॉज झाला, मासिक पाळी थांबल्यानंतर जे हे प्रोटेक्शन जातं, मग स्त्रियांना हार्ट अटॅकचं प्रमाण पुरुषांनी एवढंच होतं. आणि स्त्रियांनी पण जर एखादी कोणाला वाटत असेल तर त्यांनी पण हे स्ट्रेस टेस्ट आणि 2D इको किंवा कलर केलं काय हरकत नाहीये का? हरकत नाही, करायलाच पाहिजे. 40 नंतर करायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये म्हणा, पण एकंदरीतच मी बघतो की स्त्रियांच्या हेल्थकडे थोडंसं निग्लेक्ट केलं जातं. म्हणजे नवरा येऊन तिच्या सगळ्या टेस्ट करून घेईल, पण बाजूला बसलेली बायको चकार शब्द काढणार नाही की बाबा मी करतोय, बाबा तुझी 40 झाली, तू पण एक स्ट्रेस टेस्ट कर, असं आपल्याकडे होत नाही. दुर्दैव आहे. सर, अजून काय मिथ्स आणि असे मिथ्स आहेत म्हणजे रिलेटेड टू हार्ट, जर तुम्हाला, कारण काय मोस्टली विचारलेले प्रश्न असतील हे क्लायंट्स कडनं, असे काय आमच्या व्ह्यूअर्सवर तुम्ही शेअर करू शकाल? एक मी खूप जण मला विचारतात की हार्ट अटॅक आला कुणाला किंवा छातीमध्ये दुखायला लागलं तर काय करायला पाहिजे. आम्ही सॉर्बिट्रेटची गोळी जवळ ठेवतो, बरोबर आहे. हे मला असं लक्षात आलं की हे सगळं आपलं जे कल्पना आहे ना, ती सगळी हिंदी पिक्चर मधून आली. हिरोईनचे वडील खूप अंजाय नावायला लागतात आणि मग ते एक बाटली
खूप चाच पडतात, मग ती बाटली पडते, मग ती गोळी घेतात आणि मग बरं वाटतं. हे कुठेतरी ना आपल्या मनात एवढं हिंदी इंडस्ट्रीने रुजवलेलं आहे की आपण सॉर्बिट्रेट म्हणजे हार्ट अटॅक आणि ते घेतलं की गायब होतो, असं काहीतरी झालंय. ऍक्च्युअली इट्स अ मिथ. जेव्हा अनस्टेबल अँजायना असतो म्हणजे क्रॉनिक पेन असतं तेव्हा ते रिलीव्ह करण्यासाठी आम्ही सॉर्बिट्रेट देतो. त्याला पण आता खूप मॉडर्न इलाज आलेत, त्यामुळे ही सॉर्बिट्रेट खूप जुन्या जमान्यातली गोळी आहे. सॉर्बिट्रेट काय करतं एक्झॅक्टली? सॉर्बिट्रेट काय करतं की हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पाहायला मदत करते आणि त्याच्यामध्ये ब्लॉक असेल तर त्यातनं रक्तपुरवठा वाढवण्याला हेल्प करते. हार्ट अटॅक म्हणजे काय, ती रक्तवाहिनी 100% बंद पडलेली असते, ती काही सॉर्बिट्रेटनी उघडू शकत नाही. आणि इथेच मी सांगतो की जेव्हा पहिलं फर्स्ट एड तुम्ही हार्ट अटॅकच्या पेशंटला द्यायला पाहिजे ती म्हणजे सिंपल आपली डिस्प्रिनची गोळी. प्रत्येकाच्या घरी असते हेडेकसाठी, मेडिकल स्टोअर मध्ये सहज अवेलेबल असते. तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल आपण इकोस्प्रिनची गोळी हार्टच्या पेशंटला चालू असते, ती आणि आपली डोकेदुखीची डिस्प्रिन एकच गोळी आहे. इकोस्प्रिनची गोळी एवढीच असते की त्याला कोटिंग असतं पोटाला त्रास होऊ नये आणि पचन उशिरा व्हावं म्हणून, पण डिस्प्रिनची गोळीतला पदार्थ तोच असतो. मी रिकमेंड करतो की कुणाला हार्ट अटॅक वाटतोय किंवा तत्सण लक्षणं वाटतायत तर डिस्प्रिनची अख्खी गोळी तोंडात घ्यायची, चावायची आणि मग गिळायची. ती अशी ग्लासमध्ये टाकून विरघळून नाही प्यायची. तोंडामध्ये आपण जेव्हा चावतो तेव्हा बकल म्युकोजा म्हणजे तोंडाच्या आतल्या भागातनं ती डायरेक्ट रक्तामध्ये ऍब्झॉर्ब होते आणि ती ब्लड थिनर म्हणून काम करते. सो इट इज सो सिम्पल दॅट हे ब्लड थिनर गेल्यानंतर तुमचा हार्ट अटॅकची ती प्रायमरी ट्रीटमेंट असते, तिथे झालेला क्लॉट विरघळायला मदत करते. त्यामुळे डिस्प्रिनची गोळी इज द वन फर्स्ट एड, म्हणजे कुणाला खिशात ठेवायचीच आहे कुणाला देण्यासाठी, इट हॅज टू बी डिस्प्रिन नॉट द सॉर्बिट्रेट. ओके. तर अजून काय मिथ्स असतात, म्हणजे एखाद्याला सपोज आता हार्ट अटॅक येऊन गेला त्यानंतरचे काय मिथ्स किंवा काय असे क्वेश्चन्स असतात ते जनरली तुम्हाला विचारतात? नाही, हार्ट अटॅक आला म्हणजे आयुष्य संपलं हे एक मिथ झालं, किंवा हार्ट अटॅक तिसऱ्यांदा आल्यानंतर माणूस जातो वगैरे, हे अगेन हिंदी पिक्चर आपले. असं काही नसतं. बेसिकली हार्ट अटॅक आल्यानंतर किती वेळात तुम्हाला ट्रीटमेंट मिळते, ज्याला आम्ही गोल्डन आवर म्हणतो. म्हणजे हार्ट अटॅक आल्या पहिल्या तासामध्ये तुमचा व्यवस्थित इलाज झाला म्हणजे आयदर औषधं देऊन किंवा अँजिओप्लास्टी करून, आणि हृदयाला डॅमेज नाही झालं तर हृदय मजबूत असतं आणि तुम्ही पूर्ण पुढचं आयुष्य नॉर्मल जगू शकता. जिमला जाऊ शकता, ट्रेकिंग करू शकता. हे जे वाटतं जुन्या काळामध्ये की हार्ट अटॅक आला म्हणजे संपलं आयुष्य, असं अजिबात नाहीये. दुसरी गोष्ट, हार्ट अटॅक 3दा आल्यानंतर गेलं वगैरे हे जरा अतिच झालं. परंतु हार्ट अटॅक 3दा का येऊ द्यायचा हाच माझा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर तेवढा धडा पुरेसा होतो की तुम्ही पुढे काळजी घ्यायला पाहिजे की पुढे हार्ट अटॅक का येऊ नये. याच्यासाठी सिंपल गोष्टी असतात, जसं थोडं एक्सरसाइज करायला हवं, खाण्यावर लक्ष द्यायला हवं, टोबॅको स्मोकिंग करायला नको, थोडंसं मेडिटेशन. म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल जी मी रिकमेंड करतो ही तुम्हाला आणि मला पण लागू होते, असं काय त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. आणि मी पेशंट्सला नेहमी सांगतो हृदयाच्या की मी तुम्हाला तंबाखू सोडून कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाहीये. ओके, सो दिस इज वन थिंग विच इज नो. बाकी अदरवाईज तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन ठेवली तर पुढे आयुष्य व्यवस्थित असतं, पुढे काही होण्याची शक्यता नसते. त्यामुळे हार्ट अटॅक आला म्हणजे बापरे काय झालं असं घाबरायचं काही कारण नाही. ओके सर, आता जे यंगस्टर्स जे आपल्याकडे येतात ज्यांना अँजिओप्लास्टी किंवा हार्टच्या हृदयाच्या संबंधित काय असतं, तर त्यांच्यासाठी तर पहिला हा शॉक असतो की अरे मी तर एवढा यंग आहे, फर्स्ट थिंग. सेकंड म्हणजे ते हेल्दी असतातच, कारण का मे बी इफ दे नॉट स्मोकिंग, इफ दे नॉट ड्रिंकिंग, पण तरी जर त्यांना होतं तर हा शॉकला तुम्ही त्यांना कसं काय सांगतात, म्हणजे की इट इज नाव नॉर्मल, हाऊ डू यू मेक इट नॉर्मल फॉर? बेसिकली हा आपण डिनायल फेज म्हणतो. म्हणजे तुम्हाला असं काहीतरी झाल्यानंतर कुणालाच हे मान्य नसतं की मला काहीतरी होऊ शकतं. बरोबर, प्रत्येक जण बाजूच्याला काही झालं तरी ओके, मला होऊ शकत नाही, आणि का होत नाही तर मी किती हेल्दी राहतो. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये डीप ड्राईव्ह केल्यानंतर एक एक गोष्टी बाहेर पडतात की बाबा तुझं डायबिटीस अनकंट्रोल्ड आहे, तुला कोलेस्ट्रॉल आहे, ओबेसिटी आहे. त्यामुळे मी नेहमी बराच आहे, मी हेल्दी आहे ॲझ्युम करणं याच्यापेक्षा तुम्ही चेकअप करा, ते व्यवस्थित ठेवा, म्हणजे असे शॉक बसणार नाहीत. आणि मग थोडंसं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आम्हाला करायला लागतं, उचलायला लागतं.
पेशंटला आधी सायंटिफिकली समजून सांगणं की एक्झॅक्टली काय झालंय आणि मुख्यतः त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कसं जाणार आहे हे त्याला जर का व्यवस्थित समजून सांगितलं तर मग त्याला धीर येतो की बाबा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाली, हार्ट अटॅक आला तरी मी जगू शकतो नीट. हा जो दिलासा त्याला मिळाल्यानंतर मग मानसिकता बऱ्यापैकी बरी होते आणि मग ग्रॅज्युअली ते बाहेर पडतात. अर्थात या पेशंट्सला ना पहिल्यांदा सिंक झाल्यासारखं होतं, बरोबर, मग हळूहळू ते त्याच्यातनं वरती येतात. त्याच्यामुळे हृदयाचे पेशंट नुसती अँजिओप्लास्टी करून सोडून देऊन उपयोग नाहीये, त्याला ना टीम बॅकअप लागतं. म्हणजे ज्याच्यामध्ये तुमची फॅमिलीनी पण तुम्हाला सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायला पाहिजे, समाजाने पण द्यायला पाहिजे, डॉक्टरनी पण द्यायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये कुणाला हार्ट अटॅक आला की जाऊन लोक भेटणार, त्याला वाईट वाईट किस्से सांगणार की बाबा त्याला हार्ट अटॅक आला, तो मेला, त्याचा स्टेंट गंजला, तो अचानक पडला, त्याचं हार्ट फुटलं. सो हे योग्य नाहीये. आपल्या समाजामध्ये पण भीती न बाळगता आपण सायंटिफिक नॉलेज घेऊन त्याला पॉझिटिव्हिटी दिली तर त्या पेशंटला कितीतरी बरं पडतं. बरोबर. सो जसं तुम्ही आता स्टेंट म्हणला, तर स्टेंटचं काम काय असतं आणि हे व्हेन डू वी पुट इट, किंवा कधी हे एखादा पेशंटला आपण ते कधी ते ऍप्लिकेबल? स्टेंट म्हणजे स्कॅफोल्ड असं इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये म्हणतो आपण. म्हणजे एखादी रक्तवाहिनी किंवा एखादा बोगदा उघडा ठेवण्यासाठी आपण जे जाळी लावतो दॅट इज कॉल्ड ॲज स्टेंट. हे जे स्टेंट आहे ना तो एका बलूनवरती बंद अवस्थेत असतो, आपण योग्य जागी नेऊन तो ओपन करतो. त्याचं काम काय असतं, ती जी रक्तवाहिनी परत कोलॅप्स होऊ नये म्हणून. बरोबर. हा स्टेंट तेव्हा टाकण्याची गरज असते जेव्हा हृदयामध्ये 70% आणि जास्ती चोकअप असतं. 70% पेक्षा कमी चोकअप असेल तर त्याला स्टेंटची गरज नाहीये. 10-20-30% तुम्हाला मला प्रत्येकाला चोकअप असतं, कारण हे ह्युमन बॉडी आहे. 70% आणि जास्ती असेल आणि पेशंटला लक्षणं असतील तरच आपल्याला स्टेंट टाकण्याची गरज पडते. अर्थात किती प्रमाणात आहे याच्यामध्ये वादविवाद असू शकतात, पण आजकाल खूप मॉडर्न इक्विपमेंट आलेत. जसं आम्ही रक्तवाहिनीच्या आतमध्ये जाऊन बघतो आयवस ओसीटी नावाच्या इक्विपमेंटनी की खरोखरच तो ब्लॉक आहे का, किती प्रमाणात आहे. याला सायंटिफिक पण परिमाण आहेत. FFR नावाचं एक मशीन आहे ज्याच्यातनं आपण गरज आहे की नाही हे बघतो. त्याच्यामुळे कुणाला काय वाटतं, गरज आहे की नाही पेक्षा आजकाल सायन्स आपल्याला उत्तर द्यायला तयार आहे की तुम्हाला स्टेंटची गरज आहे की नाही. ओके सर, आता जसे काय आता जिम्स मध्ये वगैरे ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स लोक घेतात, म्हणजे मग ते प्रोटीन शेक्स असो किंवा एक आता आजकाल एक नवीन फॅड आहे का काय म्हणतात आता माहित नाही मला, पण एक प्री वर्कआउट म्हणून पण काय नवीन असतात. त्याच्याने तुम्हाला आय डोंट नो कंटेंट्स काय आहेत त्याचे, पण हे कोणीही कसे वाटेल तसं घेत आहे. आणि मधल्या काळात आत्ताच म्हणजे आणि पोस्ट कोविड जिम डेथ सगळ्यात जास्ती बघितलेलं. म्हणजे एखादा कोणी कार्डिओ करतोय तेव्हाच डायरेक्ट हार्ट अटॅक, डायरेक्ट कोलॅप्स होतो किंवा कुठलं तरी हेवी मशीन मारताना. तर या ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्सचं आणि आपल्या हेल्थचं हे काय, कसं, हाऊ इज इट बिईंग रिस्पॉन्सिबल, इज इट एनी काय कनेक्शन आहे याच्यामध्ये? कसं आहे माहितीये, कुठलेही प्रॉडक्ट घेताना बुवाबाजीवर जाऊन अनसायंटिफिक काहीतरी घेण्यापेक्षा किंवा तुमचा जिम इन्स्ट्रक्टर काय देतो हे करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये खरोखरच काय आहे आणि सायंटिफिक आहे का हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. उदाहरणार्थ वे प्रोटीन मिळतात, ते चांगले सप्लिमेंट्स आहेत, पण घेताना ते योग्य प्रमाणामध्ये. बरोबर आहे. प्रोटीनचं सप्लिमेंट साधारण 1 ग्रॅम पर kg या हिशोबामध्ये पाहिजे. म्हणजे तुम्ही दिवसाला तुमच्या वजनानुसार 70-75 ग्रॅम प्रोटीन खाणं ठीक आहे, पण तुम्ही फक्त प्रोटीनच खाताय, मग त्याच्याबरोबर अंडे पण खाताय, त्याच्याबरोबर चिकन पण खाताय आणि प्रोटीन बरोबर तुम्ही हायड्रेशन बरोबर न ठेवणं हे एक मोठा घटक आहे. म्हणजे मी कितीतरी लोक बघितले तितके प्रोटीन घेतात, जिम वर्कआउट करतात, स्वेट होतात, हायड्रेशन नाही ठेवत आणि मग किडनी इंज्युअर होते. सो हे जे थोडंसं सायंटिफिक गायडन्स कोणीतरी द्यायला पाहिजे, जिमचा जो ट्रेन इन्स्ट्रक्टर आहे त्यांनी किंवा डॉक्टरनी, तर ते योग्य प्रमाणात घेतलं तरी हरकत नाहीये. ब्लाइंडली कुठलं तरी सप्लिमेंट घेणं आणि स्पेशली स्टेरॉइड, काय होतं की कुठे ते बॉडी बिल्डिंग मध्ये जायला लागल्यानंतर तरुणांना खूप होतं की काही काळानंतर मसल दिसायला नाही लागला की मग स्टेरॉइड घ्यायला ते सुरू करतात, अॅनाबॉलिक स्टेरॉइड म्हणतो. ते ऍक्च्युली योग्य नाहीये. त्याच्यामुळे सप्लिमेंट प्रमाणात घेणं, कधीतरी थोडेसे विटॅमिन्स घेणं हे ठीक आहे, पण ब्लाइंडली ते लेबल सांगतं किंवा कोणीतरी सांगतं म्हणून ते सप्लिमेंट घेणं योग्य नाही. थोडासा सायंटिफिक सल्ला ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरला लेबल दाखवणं, त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे तुम्ही गुगल जरी केलं तर बऱ्याचशा माहिती मिळतील. केवळ कुठली तरी ऍडव्हर्टाईज सांगते म्हणून घेणं योग्य नाही. बरोबर. सर, प्री कोविड
हा जे तुमच्याकडे पेशंट्स यायचे आणि जे त्यांचे सिम्पटम्स असायचे कोविड आणि पोस्ट कोविड काही चेंजेस झालेला आहे काही प्रमाणात? म्हणजे जर पूर्वी केसेस साधारण 5-10 असतील तर मग द नंबर ऑफ पेशंट्स इन्क्रीजिंग और काहीतरी वेगळे सिम्पटम्स वगैरे असं काही मिथ्स काही घडलेले आहेत किंवा काही असे फॅक्ट्स घडतात? ऍक्च्युली इट्स अ मिथ. म्हणजे काय झालं की लोकांनी डिवाइड करून टाकलं प्री कोविड आणि पोस्ट कोविड. सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की कोविड आणि त्याच्यानंतर ते 3 ते मॅक्झिमम 6 महिने क्लॉटिंगची टेंडन्सी हे त्या कोविडच्या व्हायरसमुळे वाढत होती. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये कोविड झाल्यानंतर चालू असताना झाल्यानंतर 3-6 महिन्यामध्ये हार्ट अटॅक क्लॉटिंगमुळे आणि पल्मोनरी एम्बॉलिझम म्हणजे फुफ्फुसामध्ये रक्ताची गुठळी जाणं याचं प्रमाण खरोखरच वाढलं होतं. म्हणजे कितीतरी कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या आम्ही मास्क घालून अँजिओप्लास्टी केल्यात आणि खरोखरच त्यावेळेला वाढलेलं होतं. पण नंतर व्हॅक्सिनमुळे झालंय किंवा कोविड झाला मला 5 वर्षापूर्वी अजून मला त्रास होतो हे चुकीचं आहे. म्हणजे ती जी स्टेटस होती की ज्यांनी रक्त गोठण्याचं प्रमाण वाढलेलं असतं हे काही महिन्यापुरतं मर्यादित होतं. त्यामुळे आता कोविडचा इरा कुठेतरी मागे गेलाय. त्याच्यामुळे अननेसेसरी त्या बाबतीत पोस्ट कोविड आहे आणि आता काहीतरी खूपच प्रमाण वाढलंय असं काही नाहीये. प्रॉब्ली डॉक्युमेंट जास्ती होत असतील पण जनमानसामध्ये जी भीती जी पसरली कोविडची ती थोडीशी अतिशयोक्ती आहे. ओके सर, पण जसं आता तुमचं स्केड्यूल असतं तर साधारण एवढं बिझी याच्यात व्हॉट डू यू डू टू कीप युअर सेल्फ ऍक्टिव्ह अँड हेल्दी? कारण का बिईंग इन दॅट एन्व्हायरमेंट ऑल द टाइम हा प्रश्न तेच पडतो की डॉक्टर्स कसं स्वतःला फिट ठेवतात याच्यामध्ये. नाही, मी जेव्हा दुसऱ्याला एक्सरसाइजचा सल्ला देतो आय हॅव टू फॉलो. त्यामुळे 5:20 मी शार्प सकाळी उठतो. 6 वाजता मी जिमला हिट करतो. माझं शेड्यूल साधारण 6 ते 7 जिमचं असतं ज्याच्यामध्ये आय ट्राय टू डू 3 or 4 days ऑफ मसल वर्कअप आणि 2 ते 3 दिवस कार्डिओ. हे दोन्ही बॅलन्स ठेवतो. मी पण स्वतः वे प्रोटीन घेतो पण पोस्ट वर्कआउट घेतो की जेव्हा ऍक्च्युली प्रोटीनची बॉडीला गरज असते. हायड्रेशन व्यवस्थित ठेवतो म्हणजे जी पाण्याची बाटली माझी भरलेली असते जिमच्या बाहेर निघताना ती मोठी बाटली संपलेली असायला पाहिजे. आणि मी पण वॉर्मअप करतो. मसल वर्कआउट केल्यानंतर स्ट्रेचेस करतो, कूल डाऊन करतो. हे थोडंसं ॲटिस घेतो. म्हणजे शेवटी मला माहिती की मला काही बॉडी कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घ्यायचा. मला फिट ठेवायचं आहे. त्याच्यामुळे योग्य प्रमाणात वेट्स, वयाला साजेसे वेट्स आणि कार्डिओची जोड हे मी द्यायला बघतो. म्हणजे हे सकाळी उठल्यानंतर जे तुम्ही हॉर्मोन्स रिलीज होतात तुम्हाला जे बरं वाटतं ते 8 वाजेपर्यंत लोळून नाही वाटत. त्यामुळे आता एक सवय झाली. त्यामुळे सकाळी उठून जिमला जाणं मी आणि माझी बायको दोघंही. आणि जिम बडी एक सांगतो म्हणजे जिम बडी तुम्हाला असेल ना ती बायको असेल तर सगळ्यात बेस्ट. दोघं उठून गुपचूप तुम्ही जिमला जाता. सो ऑलवेज ट्राय टू कॅच अ जिम बडी की जो तुम्हाला उठवेल. एकमेकांना मिळून तुम्ही जाता आणि एकदा रुटीन झालं सवय वाटली ना मग तुम्हाला छान वाटायला लागतं. मग तुम्हाला ती सकाळी उठलं नाहीची जी मरगळ आहे ती नको वाटायला लागते. सो हा 1 तास तुम्ही सकाळी स्वतःसाठी दिला की मग तुम्हाला दिवस किती बिझी जाओ मग तुम्ही त्याला फेस करायला तयार असतात. अर्थात इतक्या सकाळी उठल्यामुळे मग रात्री 10-10:30ला झोपायची इच्छा होते आणि दॅट इज व्हेरी ट्रू. झोप पण शेवटी 7-8 तास गरजेची आहे. सर नेक्स्ट प्रश्न आपला तोच आहे की आजकाल जो आपण ट्रेंड बघतोय की लोक 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागे असतात, मग झोपतात, मग 10-9ला जॉबला जायचं म्हणून कसे उठतात. तर याच्यावर त्यांच्या क्रिएटिव्हिटीवर तर अफेक्ट होतोच. पण हार्टशी संबंधित झोपेचं सायकल हे किती इम्पॉर्टंट? 7 ते 8 तासाची झोप शरीरासाठी गरजेची आहे. कितीतरी मध्ये रिपोर्ट्स तुम्ही ऐकले असतील की मोठे मोठे सीईओ, CXO जे हार्ट अटॅकने गेले आणि मग खूप संशोधन झाले की अरे ते तो खूप हेल्थ फ्रीक होते, जिम करायचे, हे करायचे आणि मग अल्टिमेटली इट प्रूव्ड की लॅक ऑफ स्लीप वॉज अ बिग इश्यू. हे सगळं करताना ओढताट करताना 2 ते 3 तासाची झोप जी अजिबात पुरत नाही. आणि शेवटी बॉडीचं सिकार्डियन रिदम म्हणतो आपण, हे बॉडीचं क्लॉक आहे ते तुम्हाला थोडंसं फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही 2 दिवस 4 दिवस नाही झोपला तरी हे जे तुमचं बॅकलॉग जात राहतो तो शेवटी कुठेतरी अफेक्ट करतो. त्यामुळे ठराविक वेळेची स्लीप घेणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही ती सायकलच उलटी करायला लागला म्हणजे तुम्ही 10-11 वाजता झोपायच्या ऐवजी 2-3 वाजता झोपता, सकाळी 9ला उठता, तर यू आर गोईंग अगेन्स्ट द नेचर आणि ते कुठेतरी रिफ्लेक्ट होतं.
म्हणजे झोपणं हे फारच महत्वाचं आहे. योग्य वेळी आणि योग्य तास. योग्य वेळी आणि योग्य तास. योग्य वेळी आणि योग्य तास. करेक्ट करेक्ट करेक्ट. सर आता आपण जसं बघत आलंय, जसं तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली असेल तर लोकांचं परसेप्शन टुवर्ड्स हार्ट डिझिजेस और प्रिव्हेन्शन्स हे कितपत कसं चेंज होत आलेलं आहे? म्हणजे साधारण जर 30 years बॅक पासून ते आतापर्यंत थोडं जर त्याच्यावर आपण जर सांगितलं तर खूप बेटर होईल. नाही, थँकफुली ना समाजामध्ये अवेअरनेस वाढत चाललाय. म्हणजे पीपल आर बिकमिंग मोर अवेअर की छाती दुखल्यानंतर हार्ट अटॅक असू शकतो, कुणाला येऊ शकतो, आपल्या कलिगला येऊ शकतो. नाही तर आपला प्रांतच नाही, कुणाला तरी तिसऱ्यालाच. हे जे परसेप्शन 30 वर्षापूर्वी होतं, आता नाव इट इज मॉडिफाईंग. ह्याच्यामध्ये बरंचसं कॉन्ट्रीब्युशन जे सेलिब्रिटीजला हार्ट अटॅक येतात, जिम्समध्ये डेथ होतात, त्याच्यामुळे एव्हरीबडी हॅज बिकम अवेअर की हे होऊ शकतं. आणि अल्टिमेटली आपण आजूबाजूला बघतो, आपल्या ओळखीमध्ये, ऑफिसमध्ये, रिलेटिव्हमध्ये यंग डेथ्स व्हायला लागल्यात. सो लोकांना हा अवेअरनेस वाढायला लागलाय. त्याच्यामुळे मी एक जनरल बघितलं की जे स्मोकिंगचं प्रमाण जे माझ्या 30s मध्ये 20s मध्ये जे समाज होतं तर ते बऱ्यापैकी कमी होताना मी बघतोय. अल्कोहोल अजूनही चालू आहे, पण थोडं मॉडरेट करायला लागलेत लोक. आणि जिम आणि अवेअरनेस, वॉक, एक्सरसाइज हा वाढायला लागलाय नक्कीच. सो आय एम सीइंग लॉट ऑफ शिफ्ट इन सोशल कॉन्टेक्स्ट की जिथे हेल्दी खाणं, थोडंसं सॅलड्स ऑर्डर करणं, फ्रुट्स करणं, वॉकला जाणं किंवा मॅरेथॉन्स करणं हे बऱ्यापैकी वाढत आहे. म्हणजे लोकांना तो अवेअरनेस हळूहळू यायला लागला. ओके सर, आपल्या प्रोफेशनल एक्सपिरियन्समध्ये अशा काही केसेस आल्या ज्या तुम्ही ज्या तुम्हाला फार त्या केसेस ते डीपली इम्पॅक्ट केले की बाबा हे असं कसं झालं किंवा काय, अशा काही एक्सपिरियन्सेस शेअर करू शकता? सांगतो. पुण्याला ना एका लोकल इंजिनिअरिंग कॉलेजमधला एक मुलगा कॅज्युअल्टीमध्ये आला सकाळी 6-7 वाजता, चेस्ट पेन म्हणून. नॉर्मली 20 वर्षाचा मुलगा, आम्ही तरी सेफ्टी म्हणून ECG करतो. तर त्या मुलाला फ्रँक हार्ट अटॅक होता. ओके. तो राजस्थानचा होता, त्याचे आई वडील राजस्थानमध्ये जयपूरमध्ये होते. आणि मग आम्ही रुटीन सगळे उपचार चालू केले आणि त्यांना सांगितलं की बाबा यंग आहे तर प्रायमरी अँजिओप्लास्टी चांगली असते, तर ऑफ फॉर इट. तर तिथे त्याच्या वडिलांना विश्वासच बसत नव्हता. ओके. मग शेवटी त्याचे वडील एका कार्डिओलॉजिस्टला घेऊन फ्लाय करून दुपारी आले. मग आम्ही त्याची अँजिओग्राफी केली आणि 20 वर्षाच्या मुलाला अँजिओप्लास्टी करायला लागली. आणि ॲक्च्युली दिस वॉज शेकनिंग फॉर मी. सी, माझा मुलगा आज 19 वर्षाचा आहे. आय सी दॅट वे की बाबा हा मुलगा 20व्या वर्षी येतो तर माझाही मुलगा त्याच वयाचा आहे. म्हणजे हे इव्हन इतकी वर्ष प्रॅक्टिस करून, कार्डिओलॉजी करून आणि रोजच हार्टचे पेशंट ट्रीट करून, दिस इज अ शॉकिंग हे की 20 वर्ष मुलगाच म्हणायला लागेल त्याला. बरोबर आहे, माणूस पण नाही हो. मग काहीतरी सापडलं की बाबा त्याला स्मोकिंग हेवी करत होता, ओबेस होता, अल्कोहोल होतं वगैरे वगैरे. ते काही असो, पण हे जे 20 वर्षाला मला जे हिट केलं की आय बिकेम अवेअर की नाव इट हॅज बिकम मच वायडर अँड इट हॅज बिकम मच यंगर नाव. सो दॅट अफेक्टेड मी. म्हणजे खरंच फारच अलार्मिंग आहे. म्हणजे जर जेवढं आपण म्हणतोय की 50s इज द न्यू 40s किंवा 40s इज द न्यू 30s, पण आय थिंक 20 पासूनच प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. सर, तर याच विषयावर काय ऍडवाइस तुम्ही द्याल जे आता स्ट्रगल करतात टू मेक दोज लाईफस्टाईल चेंजेस, किंवा असं काय आहे की एखाद्याने जो आता ज्याला कधी आतापर्यंत हार्ट अटॅक आला, बट देन व्हॉट काय तरी असं फॅक्टर असायला पाहिजे की नाही, यू शुड ऍटलीस्ट वेक अप नाउ अँड स्टार्ट डुईंग दिस. असं काय ॲज अ डॉक्टर व्हॉट वुड यू लाईक टू से, बिकॉज दिस इज द स्टेज फॉर दॅट. नाही, मी नेहमी सांगतो की आपल्याला जे वाटतं ना, न्यू इयरला 1 तारखेला करेन, सोमवारी चालू करेन, पुढच्या महिन्यात चालू करेन, उद्यापासून, हे कधी होत नाही. म्हणजे तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफाय करायचं तर ते तुम्ही मनामध्ये ठरवणं गरजेचं आहे. बाकीच्यांच्या लोकांनी, आईवडिलांनी, रिलेटिव्हनी, फ्रेंडनी सांगून उपयोग नाही. सेल्फ मोटिवेशन इज द ओनली की. आणि ते लगेचच इम्प्लिमेंट करायला पाहिजे. म्हणजे आज ठरलं ना संध्याकाळपासून फिरायला जा, उद्या करतो, सोमवारपासून करतो, विकेंड होऊन जाऊ दे, हे होऊ शकत नाही. आणि बघा ना, छोटे छोटे मॉडिफिकेशन असतात. आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल आणि हेल्दी मॉडिफिकेशन माहिती असतात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर कुठलं तरी तळलेले भजे किंवा पदार्थ मागवण्यापेक्षा आपण थोडंसं त्यातल्या त्यात हेल्दीयर ऑप्शन आपल्याला माहिती असतात, आपण ते जाणून बुजून कानाडोळा करतो. तर हे थोडंसं नको करायला. म्हणजे थोडंसं सेल्फ रिअलाइज होऊन
मी म्हणत नाही की अति कमी करा, अति जास्ती करा, पण कुठेतरी मधल्या मार्गाने चाललं तर कधी पण चांगलं. सो हे मॉडिफिकेशन सेल्फ मोटिवेशननीच येतं, अदरवाईज नाही. ओके सर, आता जसं वी आर इन द एज ऑफ AI, एवढं रोबोटिक्स मध्ये ऍडव्हान्समेंट होत आहे. एक पॉडकास्ट होता, फिर आय वॉज AI चे स्पेशलिस्ट होते, ते म्हणत होते की बाय 2029 देर आर गोइंग टू बी सर्टन बॉट्स इन टर्म्स ऑफ कॅप्स्युल्स जसे जे आपण आत घेऊ शकतो, आणि त्याच्याने आपलं एक तर डी-एजिंग होणार, मग आपलं जे काही डिझीजेस असतील ते बॉट्स, ते नॅनो बॉट्स सगळं ते क्लिअर करू शकतात. तर सिन्स यू आर इन दॅट लाईन, हे कितपत खरं आहे आणि काय पुढे फ्युचर काय आहे फॉर ट्रीटमेंट्स अँड थिंग्स? इन्व्हेस्टिगेशन म्हणजे कुठला तरी आजार हे डायग्नोज करण्यासाठी AI इज गोइंग टू बी ऑफ मच हेल्प. म्हणजे बघा, जसे CT स्कॅन, MRI ह्युमन बॉडीनी किंवा ह्युमन आयनी इतकं अनालाइज करणं शक्य नाही, ते AI करू शकतो विदाउट मिसिंग एनिथिंग. तसंच कार्डिओलॉजीमध्ये पण जे अँजिओग्राम्स वगैरे ते खूप झटपट आणि ॲक्युरेटली ते अनालाइज करू शकतो. पण अजून ट्रीटमेंटच्या बाबतीत म्हणायचं तेवढं AI अजून मेडिकल फील्डमध्ये येत नाही. आता रोबोट आलेत, सर्जरीमध्ये आलेत, कार्डिओलॉजीमध्ये पण रोबोट्स आलेत, पण शेवटी ह्युमन माइंड आणि ह्युमन टच त्याला लागतो, बिकॉज ते फाईन जजमेंट असताना ते कुठेतरी शेवटी आपल्यालाच घ्यायला लागतं. अजून तुम्ही म्हणताय तसं कॅप्सूल होऊन सगळं साफ होण्यासारखी मला तरी वेळ आली दिसत नाही. हे अजूनही फ्युचरिस्टिक, खूप फ्युचरिस्टिक. येस. बट सर, हार्ट ट्रान्सप्लांट असं एक, I think that is also a fiction, or I don't know that is happening. No, तुम्हाला माहिती का, सह्याद्रीमध्ये आतापर्यंत आम्ही 15 हार्ट ट्रान्सप्लांट कम्प्लीट केले. ओके. आणि 99% सक्सेसफुल आहेत. म्हणजे चक्क एकाचं हृदय काढून आपण दुसऱ्या माणसाचं हृदय इम्प्लांट करतो. आणि दिस इज नॉट अ फिक्शन. हे आपल्या डेक्कन जिमखान्याला होतं, रुबीला होतं, वाडियाला होतं, जहांगीरला होतं किंवा दीनानाथला होतं. सो इट हॅज बिकम अ रियालिटी. आपल्याला ते माहिती नसतं अजूनही, आपल्याला फिक्शन वाटतं, स्पेशली साऊथच्या मूवी बघून ते तसं ड्रामॅटाईज नसतं. पण ऍक्च्युली हार्ट बदलणं इज अ रियालिटी. आणि ते जेव्हा हृदय फेल व्हायला लागतं आणि तुमचं आयुष्य हृदय कमकुवत झाल्यामुळे 1 वर्षापेक्षा कमी राहतं, तेव्हा हे हार्ट बदललं जातं, आणि विच इज अ रुटीन प्रोसिजर नाव. याच्यासाठी सर काय प्रोसेस असतो एखाद्याला, म्हणजे वेन डू वी गो फॉर अ हार्ट ट्रान्सप्लांट, आणि त्याचा प्रोसेस काय, म्हणजे फॉर अ डोनर और थिंग्स लाईक दॅट, हाऊ डज इट हॅपन? जेव्हा हृदय खूप कमकुवत होतं, ज्याला आपण डायलेटेड कार्डिओपॅथी म्हणतो, की हृदय फेल व्हायला लागतं, सारखं पेशंटला दम लागून ऍडमिट व्हायला लागतं, आणि आपल्याला कळतं की हे हृदय आता एखाद्या वर्षाच्या वर चालणार नाही, तेव्हा आपण त्यांना ना ऑर्गन डोनेशनच्या लिस्टमध्ये टाकतो, ZTCC असं म्हणतो आपण. आणि मग आपण कॅडॅवर हार्ट शोधतो. म्हणजे एखाद्या माणसाचा मृत्यू झालाय मेंदूनी आणि त्याचं हृदय चांगलं आहे, आपण काय करतो, ते हृदय काही स्ट्रक्चर सगळं कट करतो, या माणसाचं हृदय काढून टाकतो आणि त्या जागी दुसरं हृदय जोडतो. आणि मग ते हृदय एकदा इंटेन्सिव्ह केअर मधून बाहेर काढलं व्यवस्थित त्या माणसाला, की मग तो पूर्ण नॉर्मल लाईफ जगू शकतो. सो हे हार्ट ट्रान्सप्लांट होतं. आणि हार्ट ट्रान्सप्लांट देणारा जो व्यक्ती असतो, जो मृत झालेला असतो, कारण अर्थात मृत व्यक्तीलाच द्यायला लागतं, कारण हृदय काढल्यावर कोणी जगू शकत नाही, पण ही व्यक्ती बाजूलाच असली अशी पाहिजे असं काही नाही. बऱ्याच वेळा नाशिकला एखादी डेथ झाली आणि तिथे चांगलं हार्ट अवेलेबल आहे, आणि माझा पेशंट समजा सह्याद्री हॉस्पिटलला आहे, तर आम्ही याला टेबलवर घेतो, ते हृदय आम्ही बऱ्याच वेळा फ्लाय करतो विमानाने, हेलिकॉप्टरने, किंवा जवळपास असेल तर फास्ट ॲम्ब्युलन्स, ग्रीन कॉरिडॉर तुम्ही ऐकलं असेल, ते करून आम्ही ते जितक्या लवकर आणतो, जितकं फ्रेश हृदय असेल डिटॅच केल्यानंतर तितकं ते चांगलं राहतं. आणि ते आणून इथे तोपर्यंत याचं हृदय काढलेलं असतं नाही, ते ट्रान्सप्लांट केलं जातं. सो ही जी वेळ असते ती खूप क्रिटिकल असते, हे झटपट करायला लागतं. पण आता सगळ्या सिस्टम्स डेव्हलप झाल्यात, जसं ट्रॅफिक विभाग आहे तो मदत करतो. म्हणजे एअरपोर्टवर हार्ट आलं आणि ते समजा डेक्कनला यायचं, तर ग्रीन कॉरिडॉर क्रिएट केलं जातो. सो हे सगळं केलं जातं, आणि ऑपरेशन आजकाल चांगले सक्सेसफुल होतात, ते एक्सपेरिमेंटल नाही राहिलेले, त्याच्यामुळे इट्स अ गुड ऑप्शन. साधारण किती वेळामध्ये व्हायला लागतं? साधारण 2 ते 3 तासामध्ये व्हायला लागतं. फारच टाइम क्रिटिकल ऍस्पेक्ट आहे ऑब्व्हियसली. जसं सर तुम्ही सह्याद्री हॉस्पिटलशी तुम्ही असोसिएटेड आहात, तर सह्याद्री हॉस्पिटलचं काय, म्हणजे व्हॉट आर द बेस्ट थिंग्स दॅट आर व्ह्यूअर्स कॅन कारण का गोइंग अहेड इफ दे वॉन्ट टू कन्सल्ट यू, दे वॉन्ट टू विजिट और टेक अ कन्सल्टेशन फ्रॉम युअर सह्याद्री, व्हॉट आर द बेस्ट थिंग्स ते एक्सपेक्ट करू शकतात फॉर सह्याद्री हॉस्पिटल? पुण्यामध्ये ना टर्शरी केअर ही जी कन्सेप्ट आहे, म्हणजे जे हॉस्पिटलकडे सगळे रेफर केले जातात,
म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे छोटंसं नर्सिंग होम, त्याच्यामध्ये मिडल लेवलचे हॉस्पिटल, आणि जे टर्शरी केअर आहे ते थोडेसेच आहेत, ज्याच्यामध्ये रुबी जहांगीर झालं, सह्याद्री झालं, दीनानाथ झालं, याला आम्ही टर्शरी केअर युनिट म्हणतो. वन ऑफ देम इज सह्याद्री. दुसरी गोष्ट, सह्याद्रीच्या बऱ्याच ब्रँचेस आहेत, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी ते अप्रोचेबल असतात. आणि डेक्कन सारखं जे आमचं युनिट आहे, दिस इज व्हॉट यू कॉल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कार्डिओलॉजी. म्हणजे याला असाच ठराविक दर्जा दिला गेला की या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या कॉम्प्लेक्स प्रोसिजर सेफ एन्व्हायरमेंटमध्ये आणि बॅकअपमध्ये दिलं जातं. म्हणजे अँजिओप्लास्टी करणं जरी 10 मिनिटाचं काम असलं तरी त्याच्यानंतर जे ICUची केअर लागते, गरज पडली तर कार्डियाक ओटी लागते, कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट लागतात, इंटेन्सिव्ह केअर चांगली लागते, तर हे जे बॅकअप आहे ते सगळं या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. हा झाला एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे जी ह्युमन एक्सपर्टाईज आहे, म्हणजे आमची टीम जी सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे वेगवेगळ्या केसेस हँडल करून, दिस इज सेकंड थिंग विच कॅन प्रोव्हाइड यू सेफ अँड इफेक्टिव्ह एन्व्हायरमेंट. तिसरी गोष्ट म्हणजे इक्विपमेंट्स. बरोबर आहे, म्हणजे जितके मॉडर्न आणि जितके ॲक्युरेट इक्विपमेंट आहेत, तुम्हाला माहिती आहे की तुमचा फोन 2 वर्षामध्ये ॲब्सोल्यूट होतो टेक्नॉलॉजी वाईज, तसंच कार्डिओलॉजीचं आहे की तुमचं जे ऑपरेट करण्याची कॅथलॅब आहे, इमेजिंग करण्याचे इक्विपमेंट आहेत, ॲनालाइज करणाऱ्याचे AI आहे, हे सगळं लेटेस्ट असणं गरजेचं, ते आम्ही नेहमी अपग्रेड करायला बघतोय. सो ते लेटेस्ट इक्विपमेंट अवेलेबल आहेत. सो म्हणजे हे सगळं कॉम्बिनेशन पॅकेज असणार आहे की एक्सपर्ट ओपिनियन, गुड बॅकअप आणि नवीन आणि लेटेस्ट इक्विपमेंट, सो दॅट वी कॅन प्रोव्हाइड द बेस्ट. अमेझिंग अमेझिंग सर, खूपच छान वाटलं हे कॉन्व्हर्सेशन करून, कारण का आय थिंक वी हॅव टच मोस्ट ऑफ द पॉइंट्स रिगार्डिंग जे आता आपल्या यंगस्टर्सशी संबंधित आहे, जिम गोअर्सशी संबंधित आहे. वी टच्ड अपॉन हार्ट ट्रान्सप्लांट, वी टच्ड अपॉन AI अँड द फ्युचर. सर, काय बोलताय वर आल्याबद्दल धन्यवाद. आपला हा खूपच छान झाला आहे पॉडकास्ट. तर सर, आमच्या फक्त एकदा व्ह्युअर्ससाठी तुम्ही फक्त म्हणा की आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि सरांसाठी पण जर तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असतील, काहीही असतील, तर विल गिव्ह यू अ लिंक टू हिज पेज आणि तुम्ही त्यांच्या इकडे डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना फॉलो आणि लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. मला पण काय बोलताय बघायला खूप आवडतं. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. माझ्या लिंक त्याच्यामध्ये असतातच, परंतु असे मजेदार आणि खूप चांगले चांगले एपिसोड असतात, नक्की बघा.